पहिल्यांदा मांसाहार दर गुरुवारी खायचं नाही. कमीत कमी 10 दिवस पाळून यायचं. कोणीही असू दे, तुमचं कुणाला त्रास आहे, कुणाला म्हणजे आपण येताना भक्ताच नाही, कुणालाही सांगा 10 दिवस तुम्ही किमान 10 दिवस मांसाहार पाळायला पाहिजे. कारण काय इथं आलं तर महत्त्वाचं कार्य झालं पाहिजे. नाहीतर आपण काय करतोय, मांसाहार तिकडे खातोय, 2 दिवस खाल्ले, 3 दिवस खाल्ले आणि इथं आले की सांगायचं कार्य नाही झालं तर पुढल्याला सांगताना आम्हाला अवघड होतंय की तिथं काय सांगायचं भक्तासनी. किमान 10 दिवस मांसाहार पाळून यायला पाहिजे. घरी नामस्मरण सुरुवात करायला पाहिजे. हे तुम्ही भक्तासनी सांगायला पाहिजे. कारण का इथं कुणाचाही 1 रुपया घेतला जात नाही. आपलं इथं कार्य 100% केलं जातं. पण मांसाहार अजिबात चालत नाही. मांसाहार मद्यपान केलं जात नाही. मांसाहार असलं तर कार्य व्हायच नाही. आपण भक्तासनी घेऊन येतो, चला इथं लपत नाही, काय कुठलंच लपत नाही. मुळात म्हणजे मांसाहार केलं की इथं कार्य व्हायच नाही. मग आपण काय म्हणतो, तिथं गेलो पण तो कार्य झालं नाही असं कुणीही म्हणू नये. कारण का आपण भक्तासनी घेऊन येतो कुठल्या तर कार्याने होते, त्याचं भलं होऊ दे, चांगलं होऊ दे म्हणून. कारण इथं कुठेही इथं 1ही रुपया घेतला जात नाही. जे कोण भक्त येणार आहे त्यांच्या खर्चानं इथंपर्यंत यायचंच आहे. फक्त गाडीचा खर्च तुमचाच आहे. फक्त इथं 1 रुपया घेतला जात नाही. तुमचे करणे असू दे, लागीरला असू दे, कसलंही असू दे, इथं काढलं जाईल. पण तुमचं पाळणूक महत्वाची आहे. जेवढं तुम्ही पाळणूक करणार आहे तेवढं इथं कार्य तुमचं डबल होणार आहे. जेवढं तुम्ही सेवा करणार आहे इथं सेवकरी सुद्धा उचला. एवढं 100% आपण गॅरंटी देतो. असं कुणीही देणार नाही. पण आपण 100% गॅरंटी देतो. तर तुम्ही मांसाहार मद्यपान पाळलं पाहिजे. जेवढं पाळणार आहे तेवढं तुमचं डबल कार्य होणार आहे. कुणालाही सांगा, काही अडचण नाही. फक्त किमान 10 दिवस मांसाहार पाळलं पाहिजे. नामस्मरण सुरुवात करायला हवा. सुरुवातीला पहिला तुम्ही नामस्मरण सुरुवात केली, जेवढं तुमचा त्रास आहे तो बाहेर आला पाहिजे. नाहीतर तिथं मांसाहार खाणार तिथंच दबतंय ते. कारण का वाईट शक्तीला तेच चालतंय ते. आज खाल्लं आणि 2 दिवस झालं त्रास व्हायला लागलाय असा नाही म्हणत. कार्य झालं पाहिजे महत्वाचं. जेवढं तुम्ही नामस्मरण करणार आहे, जेवढं तुम्ही सेवा करत राहणार आहे तेवढं तुमचं डबल कार्य होत राहणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.